चिअर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असं एक प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते प्रसिद्धीपत्रक आणि या प्रसिद्धीपत्रकाच्या अनुषंगानं कोणते ते लाभ पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांना सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील। गेले 2-3 महिने व्हॉट्सअप दैनिक वर्तमानपत्र जे आहे त्या वर्तमानपत्रातून जे मेसेज फिरत होते त्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं एक प्रसिद्धीपत्र स्पष्टीकरण करणारं निर्गमित झालेलं आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सेवानिवृत्त वेतनधारकांना 8वा वेतन आयोग किंवा महागाई भत्ता वाढ मिळणार नाही, याबाबतीच्या केंद्र शासनानं अर्थसंकल्पात सुधारित केलेल्या मेसेज संदर्भात हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 31/12/2025च्या अगोदर जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना यापुढे 8वा वेतन आयोग किंवा महागाई भत्त्यात देणारी वाढ मिळणार नाही, अशा पद्धतीचे मेसेज व्हॉट्सअपवर फिरत आहेत। दैनिक लोकमत या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा अशा संदर्भातली बातमी प्रसिद्ध झालेली होती। ही बातमी चुकीची आहे, याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही। या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं स्पष्टीकरणसुद्धा देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये अर्थराज्यमंत्री माननीय श्री पंकज चौधरी साहेब जे आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की भारताच्या एकत्रित निधीतून पेन्शन देण्यावरील खर्चासाठी CCS पेन्शन नियम आणि तत्त्वाच्या प्रमाणीकरण संबंधीचा कायदा विद्यमान पेन्शन नियमांचं प्रमाणीकरण आहे आणि विद्यमान नागरिक किंवा संरक्षण पेन्शनमध्ये बदल करत नाही। आणि या संदर्भातलं हे पेन्शन अमेंडमेंट बिल जे आहे ते संसदेत पास झालेलं आहे। त्याच्यामध्ये 8वा वेतन आयोग किंवा सरकारचं प्रचलित महागाई भत्त्याचं धोरण जे आहे ते बंद करणं किंवा या संदर्भातल्या गोष्टीशी त्याचं कोणतंही तथ्य नाही। केंद्र सरकारनं जानेवारी 2025मध्ये 8व्या वेतन आयोगाची स्थापना केलेली आहे। 8व्या वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आणि इतर लाभांशी संबंधित मुद्द्यावर योग्य शिफारसी केल्या जातील असं पत्रकसुद्धा 1/5/2025ला प्रसिद्ध झालेलं आहे। केंद्र शासनानं त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग व महागाई भत्त्यामध्ये होणारी वाढ व इतर फायदे केंद्र शासन देईल आणि ते राज्य शासनाला त्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याचं धोरण आहे। त्यामुळं सर्व सेवानिवृत्त वेतनधारकांना कळवण्यात येते की यापुढे कोणत्याही व्हॉट्सअपवरचा अशा संदर्भातला फेक मेसेज किंवा वर्तमानपत्रातील बातम्यांची दखल घेऊ नये। शासनाच्या प्रचलित धोरणानुसार ज्या बाबी आहेत, ज्या गोष्टी आहेत, ज्या देय असणार आहेत त्या प्रचलित नियमानुसार देय होणार आहे। त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा महागाई भत्ता बंद करणं किंवा 8व्या वेतन आयोगाचा फायदा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना न मिळणं या संदर्भातले कोणतेही बिल जे आहे किंवा त्या संदर्भातली कोणतीही गोष्ट त्या बिलामध्ये समाविष्ट केलेली नाही। त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर अफवावर विश्वास ठेवू नये आणि सेवानिवृत्त वेतनधारकांनी अगदी निश्चित राहावं, या संदर्भातले हे महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे। महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन पुणे यांनी हे महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक निर्गमित केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ। महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये जरूर शेअर करा। आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा।